गुड मॉर्निंग गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसांनंतर ब्लॉग चालू केले. तसा एक हप्त्यानेच करतो काम चालू म्हणून. आजचा ब्लॉग जरा स्पेशल असणार आहे, कारण की आज मी बऱ्याच दिवसानंतर किचनमध्ये जाणार आहे काहीतरी बनवायला. काहीतरी म्हणजे एक्झॅक्ट काहीतरी आहे ॲक्च्युअलमध्ये केकसारखा, जो मी पहिली वेळ ट्राय करणार आहे. मला रेसिपी भेटले, सिम्पल रेसिपी आहे आणि माझी इच्छा होती आणि मी तो केक खाला म्हणून माझी इच्छा झाली का आपण पण ट्राय केला पाहिजे. मग माझी इच्छा झाली केक बनवायची. मग आज मी केक बनवला आहे, पण त्याच्या आधी आपल्याला जरासं पाणी टाकायचं. प्रत्येक झाडाला दोन 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 मग एक्झॅक्ट. हा माझा सेटअप आहे कॅमेराचा, बरोबर दिसते का नाही मी पण असं राहायला लागते जरा, मग नीट हां वाईड अँगल आहे मग नीटच येते, तरी पण जरा असं टाईट राहायला लागते. ग्लास मिनी मग घेतले, ग्लास बीस नाही माझ्याजवळ. दे मोठ्यान दोन, बारक्याने एक एक. आता एक ग्लासशी आपण पाणी टाकू. मांजरीचा पिल्ला बरेच दिवसानंतर खाली आला. आता मांजर आणि मांजरीचा पिल्ला वरती दुसरे का तिसरे माल्यावर असते, इथं नसते. आधी इथं असायचा. अजून घाबरतेच, घाबरा. यो झाड जरा नीट आहे, तो झाड जरा सुकत चालले कोपऱ्याची, आणि बाकीचं ते झाड पण मोस्ट ऑफ नीट आणि एखाद दोन जरा खराब होत चालले. दोन मग चालो, त्याला दोन मग, त्यांना एक एक मग. झाडांना मागच्या हप्त्यात टाकलेलं माझ्या अंदाजी पाणी, नक्की माहीत नाही, पण ट्रीटमेंट तर चालू आहे. मागे खत टाकलं वाटते झाडांना मागच्या हप्त्यात. या झाडांना एक एक मग पाणी. एक हे दोन्ही झाड सेम आहेत. एक मग मध्ये तो अख्खा लीक व्हायला लागला. अर्धा टाकू आपण. ये बाबा याला पण समजायला लागला बघ कसं उडी मारून गेला बघला का, कसं खाता ना दोघं. त्याला पण भूक लागलेली जाम वाटते. आता जरा बाहेर ऊन आहे, 2-3 दिवस झाला पाऊस नाही. मग मम्मी बोलली बाहेर आपण कांदे काढू. कांदा घेऊन ठेवल्यात ते बघते कशी. तेव्हा काय एक फाईट. काही खराब झाल्यापासून ते काढून टाक. उन्हाने एक दोन खराब असते ते. याच्यानं काही खराब नाही, हे सगळं चांगलं आहे. आता जरा वेळ यानं असाच उन्हान ठेवू, मग नंतर आपण काढू. सावली बिवली केलं. आता यो किल्ला बघा कसा आहे. तो बघ गेला बघ त्या लगेच ये. आता जरा आपण सामान आणू आपला केकचा, कपकेकचा. त्याला काय पाहिजे, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग सोडा आणि 2 केले ते तर आहेत, आणि एक मायक्रोवेव्ह, तो पण आहे. आता म्हणून मी बनवतो, मायक्रोवेव्ह आहे म्हणून मी बनवतो. कुकर बिकरमध्ये मला जमत नाही. केक बनवायला घेतले आणि त्याच्यासाठी मला दही, मैदा, व्हॅनिला एसेन्स, बेकिंग सोडा आणि साखर आणि मीठ, बस. मग याला सगळं पण मिक्स करू मस्तपैकी. आधी सगळं मी एक एक वाटीमध्ये काढून दाखवतो तुम्हाला कसा आहे. मैदा 1.5 कप द्यायचा आपल्याला. 1.5 बरोबर आहे ना का जास्त झालं? नाही, 1.5 बरोबर आहे. थोडा जास्ती चालेल, त्याचा काय नाही. 1.5 कप मैदा आणि साखर जरा आपल्याला जास्ती घ्यावी लागेल.
3 वाटी साखर. मला वाटतं एवढी साखर बस होत. एवढी साखर बस नाही, एवढी साखर जाम होईल. तर हा केला आहे, पण यो एकदम पिकलेला केला पाहिजे. मग मला अशी टेक्निक माहीत आहे की या केलेला आपण होल मारू सोडून आणि त्याला ओव्हनमध्ये ठेवू जरा वेळ 30 सेकंदासाठी. मग तो एकदम पकल. ओव्हनमध्ये काय काय असते बघा. आम्ही हाणले तसा जसाच्या तसा आम्ही ठेवतो. वापरला का साफ करून. यो खालतीच असते खरं. तर मला प्लेट नाही भेटत, मग मी असंच केलेलं डायरेक्ट सोडून टाकेन. त्याला आधी आपल्याला काठीचा चमचा हां आता बरोबर दिसेल. यो टाकला केला त्याच्यात लावला. यो केला चालू. हो चालू झाला. काहीच नाही झालं त्याला. तर अजून ठेवलं का. तर 3 मिनटं नाही 100 होईल. अजून 30 सेकंड चालू. पण यो बोल घेऊ. या बोलमध्ये आता बॅटर बनवू. आता पण आवाज येते, पण झाला का नाही माहीत नाही. हा झाला. हे बघा कसा झाला. पिचकला अख्खा केला. पकडायचा म्हणून जरा कसा होतंय. हो अजून जरा ठेवायला पाहिजे होतं मला वाटतं. झाले तसंही एकदम. त्याला एकदम असं मेश करायला लागेल केल्याला. आता मी सिद्धूचा फोन घेतले कारण की मला तो समजत नव्हता याच्यानंतर काय काय करायचं, म्हणून मी सिद्धूच्या फोनमध्ये बघून करीन याला का. आणि आपल्याला तोपर्यंत दहीमध्ये बेकिंग सोडा टाकून 1 चम्मच दहीला फुगवत ठेवायचं आहे. 1 चम्मच बेकिंग सोडा. हे असं कसं आले. हे भारी आहे. 1 चम्मच घ्यायची गरजच नाही. हे प्रॉपर 1 चम्मचच असेल. प्रॉपर 1 चम्मच आहे. प्रॉपर काही गरजच नाही काय करायची. आता ही दही अशी ठेवली. आता ही दही फुगल टायमाने. जास्तीत फुगत चालली. हो बघ कशी. यो अँगल कसा बरोबर आहे तुम्हाला. दही आयुष्यपत पटकन करायला लागल तर दही अख्खी बाहेर निघल. केलेला आधी अख्खा मेश करायचं. दही आयुष्यपत काय फुगले दही लगेच. तेल जरा जास्ती होईल का. मी आधी कमीच घेतलं. एवढा तेल मला माहीत नाही कसा बनवल. मी बनवायला तर घेतले. जेव्हा नीट बनवू दे. एवढा सगळा वेस्ट जायला कोण काय करत नाही करत. मम्मी माझी वाटला. याच्यात तर साखर टाकायचे. साखर अख्खी डिझॉल्व होत तोपर्यंत तिला आपल्याला विस्क करायचं आहे. विस्क कमी साखरेचाच बनवू. बघू कसा बनते. नाही साखर लागेल यार. दही आहे मैदा सगळं आहे. साखर तो लगेगा. सॉरी गाईस. परत ती तेवढी साखर डिझॉल्व करत कोण थांबत. बऱ्यापैकी साखर मेल्ट झाली बघा. दिसत नाही. आता याच्यात आपण मैदा टाकू. मग मैदा टाकून त्याला मिक्स करू अजून. दे प्लेट चकाचक साफ झाली. दहीला टिश्यू पेपरच्या पुसून परत लावू. ओव्हनला आपल्याला प्री हीट करायला लागेल आधी. मग नंतर एक याच्यात आपण भरू आणि मग लावू. आता माझ्याकडे ते मोठावाला सिवर नाही आहे. मी असंच एक चमच्याशीच करीन. असं कणाला करतात कारण की
त्याच्यानं लम्प्स नाही होत. स्वच्छ मराठी भाषेत गुठल्या बोलतात आणि गावंडल इंग्लिश भाषेत त्याला लम्प्स बोलतात. हां नाही, आधी मिक्स करायचं आहे, मग नंतर व्हॅनिला एसेन्स टाकत आहे. मग आधी आपण मिक्स करून घेऊ. फोन लागल मला. हां नाही, रेसिपी आहे त्याच्यानं. बऱ्यापैकी झालेलं आहे. आता त्याच्यानं आपण व्हॅनिला एसेन्स टाकू. गुठल्या तर नाही दिसत. आता आपण व्हॅनिला एसेन्स टाकू. ओ माय गॉड, नाही याला फोडायला लागेल मला वाटतं. एक्झॅक्ट 1 चम्मच. आधी कमीच वापरू, काजू तिखट जास्ती नको. आता एवढा सामान आणून बनवले, देवा नीट बनवू दे यार. आता आपला बॅटर तर रेडी झालेला आहे. आता आपण एकदा 1 कपमध्ये ट्राय करू. त्याच्या आधी आपल्याला मायक्रोवेव्हला 180 डिग्रीला आधी प्रीहीट करायला लागेल. प्रीहीट कसं करतात तसंच करतात असतील माझ्या अंदाजे. ओव्हनला प्रीहीटला लावलं मी. 10 मिनटं जरा थांबेन. मग 10 मिनटानंतर त्याच्यात बॅटर पोर करून त्याच्यात 20 ते 25 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. मग आधी एकच मी ट्राय करेन, नंतर हे पूर्ण. प्रीहीट तर झालेलं आहे. आता आपण याच्यात बॅटर टाकू. मग एकदा ट्राय करू कसं बनते. आधी अर्धाच भरू. वीस मिनिटासाठी स्टार्ट केले. मध्ये ना आवाज आलेला टूक, मग तेव्हा मी थांबवला. आता बघून नीट होते का नाही. आत्ता केक आपला जस्ट होणार आहे. त्या फक्त 20 सेकंड बाकी आहे. 20 सेकंडानंतर ओ माय गॉड, केक तर फुगलेला दिसते मला इकडचं आहे बघा. तुम्हाला नसेल दिसत पण मला तर दिसते फुगलेला. असं कॅमेरामध्ये समजत नाही. नागड्या रोल्याने एकदम प्रॉपर दिसते. डन गाइस, डन. काढायचा. हो काय दिसते केक. गरम आहे, गरम आहे. कसा काढू, कसा काढू. पकड पकड लागल. पकड पकड माय गॉड. आधी आपण बघू त्याला टोचून नीट शिजले का. आपण टोचू का नशी ते काय नाही. हां एक गोष्ट आहे आपल्याकडं. एक गोष्ट आहे की तिच्याशी आपण टेस्ट करू शकतो. हो गरम आहे. केक तर एकदम प्रॉपर शिजले. एकदम एक्झॅक्ट काहीच नाही लागत. जाम गरम आहे. केक तर रेडी झाले. आता आपण त्याला फ्राय करू. एक असं चम्मच मग. अरे अरे हां हो एक्झॅक्ट. आयुष्यात चुकीशा मला वाटतं ही एवढा भाजी तर माझ्या हातांची बनवत नाही शकत. ही ज्या मोठी चूक झाली, देवानी चूक घडून दिली. आई शपथ काय केक लागते काय तुम्हाला काय सांगू. शपथ देवाची शपथ काय केक बनवला मी. केक बनवतो घरांच्यांसाठी. आता मम्मी पप्पा पण बाहेर गेला, ते येतील. मग बाबू पण उठला आणि दिशू पण आल्यावर फार. मग बघू तो कसा वाटते त्यांना. आता हे 4 ठेवल्यात. आता हे 4 बघू एकदम प्रॉपर बनतात त्यांना. याला आधी आपण सेट करू मायक्रोवेव्ह म्हणजे 180 डिग्री. 180 डिग्रीवर काय झालं होतं 15 मिनिट. तो वरचा जरा कडक आहे पण आतमधींचा सेम आहे. काहीतरी कमी जास्त पडलं. गरम आहे, वाफ निघते. केला अजून एक पाहिजे होता, मग अजून नीट कवायला असते. जास्ती घट मला एकदम घट्ट टाकला असेल. यो जसं पातळ करायला पाहिजे. पातळ काय का बरोबर आता.
लागते बरोबर सेम. ते सुटायला पाहिजे ना कप याच्यामधून याला. त्याला तो बटर पेपर असते ना. हा 2 आणि त्याच्यात मग ते बटर पेपरचं असं हे आहे ना. काय केला व्यायाम केला आज सिद्धूनी. सिद्धूने 1 दिवस व्यायाम काय केला, सिद्धूच्या मांड्या दुखायला लागला. कुठे करतो व्यायाम करता तुम्ही दया जाऊन कुठे काय केला. आता मी मस्तपैकी जेवलो आणि माझा तो केक गरम गरम ना वरची लेअर. यो जरा बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा ना तुम्ही. असं वाटतं मी कंचे जमाना नाही ला. तर तो केक मी थंड झाल्यावर खाला तेव्हा जी वरची लेअर होती ना ती पण एकदम मऊ मऊ झाली आणि असा भारी लागत होता. चुकीचा एवढा भारी केक बनला नाही तर ए बाबू ए बाबू ए पानवाला बाबू ए पानवाला बाबू. आता मला जाऊन समजलं सिद्धूच्या मांड्या कशाला दुखतात, कारण की सिद्धूला 120 उठक बेटक मारायची पनिशमेंट देते कला. बापरे, एवढी कडक. 2 काय तास? आहे 120? मी 80 100 मारता जिम मध्ये. 120 मारायला काय याला, पण 120 कणाला. कशाला? बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे सर, तुम्ही बरोबर करता. बरोबर का 7 का 8 पोरांना 120 तुम्ही जाम कमी शिक्षा दिली, अजून तुम्हाला द्यायला पाहिजे. बरोबर आहे सर. कशावर? तर बाय गाईस, तुम्हाला केकची रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि केक तर भारीत आलेला तुम्हाला खायला भेटला, पण मी खाला म्हणून मी सांगतो केक. तर ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलने सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईस, गुड नाईट, झोपा.